त्यांनी तुलना केलेली आहे, जेव्हा प्रेम असतं ना त्यात समर्पण आपोआप येतं. इट इज गिव्हिंग अँड टेकिंग टुगेदर, नॉट ओनली टेकिंग. हा स्वार्थ झाला, हे ॲनिमल इन्स्टिंक्ट झालं. तो इथनं सुरुवात करा होईल असं, पण तिथनं वर जा ना. संभोग से समाधी की ओर पुस्तकाचं नाव आहे, संभोग से समाधी. पण लोकांना त्रास झाला याचा. त्यांनी चुकीचं काही सांगितलं नाही, पण त्यावेळेला 70-80 वर्षापूर्वी हे शब्द थोडेसे त्रासदायक होते लोकांना. वास्तव कसं बदलणार? आपल्याकडे चक्र सांगितली आहेत, मूलाधार चक्र ते सहस्राकार. हा जो ऊर्जेचा प्रवास आहे तो असाच आहे ना, अपवर्ड. तो ग्रोथ करा. नर का नारायण हो सकता है, नर का वानर हो सकता है. चॉईस आहे ना तुम्हाला. सो फ्रॉम अ फिजिकल प्लेन टू मेंटल प्लेन टू अ स्पिरिच्युअल प्लेन. मग पहिल्यांदा झाला स्वार्थ, मग झालं समर्पण, आणि शेवटी प्रार्थना, प्रेयर, जी सर्वसमावेशक आहे, सर्वांसाठी आहे. ज्ञानेश्वरांचं मागणं काय आहे? पसायदान, सर्वांसाठी आहे. तर हा प्रगतीचा मार्ग, ह्या शिड्यात चढत चला. आणि यासाठी त्यांनी म्हटलंय डावलू नका, नाकारू नका, दाबू नका. म्हणजे काही साठणार नाही, चुकीच्या गोष्टींच्या गाठी तयार होणार नाहीत, बंधनात आपण अडकणार नाही. टू बी इज टू बी रिलेटेड. आपण आयसोलेशन असू शकत नाही. आणि म्हणून हा जो डायमेन्शन आहे त्याचा हा खूप महत्त्वाचा सेंट्रल कोअर आहे त्याचं, की म्हणतो तिन्ही स्तरावर तुम्हाला हलता चालता आलं पाहिजे. फक्त डोक्यात राहू नका आणि फक्त खाली राहू नका. कीप मुव्हिंग, फ्लेक्झिबिलिटी, फ्लो, प्रवाहीपणा. शरीर राहा तसं उरी पण राहा. त्याच्या दृष्टीनं ब्लड प्रेशर मानसिक आजार आहे, बाकी शारीरिक कारणं बाजूला ठेवा. तो जे सारखे तरकटी असतात, विचार करतात, ॲनालिसिस करतात, आग्रह करतात, टाईप ए पर्सनॅलिटी, ॲम्बिशियसनेस, फास्ट लाईफस्टाईल, कंपल्सिव्हनेस, त्यांना बीपी होणारच म्हणे. डॉक्टर कशाला पाहिजे सांगायला? त्यांचं त्यांनाच कधी बीपी वाढतंय, पण ते तपासून गोळ्या घेत बसतात, पुढं काहीच करत नाही. थोडं खाली उतरा, खाली उतरा सगळ्या अर्थानं, फ्रॉम इगो टू थिंकिंग, अँड थिंग्स विल रिलॅक्स फॉर यू. तुम्ही प्रवाही असाल, त्यामुळे फक्त हार्टमध्ये राहणार, फक्त भावनाप्रधान लोक ते आजारी पडतात. हाय इमोशनॅलिटी अँड टेंडन्सी टू कॅच कोल्ड आर डायरेक्टली प्रपोर्शनल. स्वाइन फ्लू, फिअर, हाय इमोशनॅलिटी अँड टेंडन्सी टू कॅच कोल्ड आर डायरेक्टली प्रपोर्शनल. बघा सोपा फॉर्म्युला आहे ना. तसा स्वाइन फ्लू होणार नाही, पण भीतीमुळे नक्की होईल. का बरं? युअर एनर्जी इज कॉम्प्रेस, सिकुड हो जाता है, आकसते. आणि आकसलेल्या ऊर्जेचा प्रभाव कमी झाला की शत्रू वार करणार आहे. अँड सो ही सेज दॅट ट्राय टू अंडरस्टँड दिस टू डायमेन्शन्स, दॅट ह्युमन बिईंग इज अ इंटिग्रेशन. नेक्स्ट, तो मनाला कसं जिंकायचं? म्हणून मनाला कसं जिंकायचं? मन खूप त्रासदायक ठरतं. तो मैंने बहुत कोशिश की, जीत नहीं पाया. मग काय करायचं म्हणे? बायपास द माइंड, जम्प अवे. ही सेज जस्ट गो आउट ऑफ माइंड. कारण तुम्ही तिथे जर थांबलात ना तर मन तुमचं बाप आहे म्हणे, ते मला अडकून ठेवते, इट्स अ हुक. अँड सो हाऊ टू गो अवे फ्रॉम माइंड? एका पेशंटचा डॉक्टरला फोन जातो, डॉक्टर माझ्या मुलाने कंडोम गिळलाय. अरे बापरे, थोडं 2च पेशंट आले, लगेच येतो. 5 मिनिट लगेच फोन करतो, नाही आला तरी चालेल, दुसरा सापडलाय. माणसाचं मन येते का तुमच्या लक्षात? ही इज व्हेरी हार्श एक्झाम्पल, बट दे आर लाईक दिस. ह्युमन बिंग इज अनप्रेडिक्टेबल. 99% वेळेला आपण डावा मेंदू सारखा वापरतो, आणि जी लोक डावा मेंदू वापरतात ते यशस्वी होतात. बीपी निर्माण करण्यात, डायबिटीस निर्माण करण्यात, कोलेस्ट्रॉल वाढवण्यात, पेप्टिक अल्सर निर्माण करण्यात, अँड दे बिकम सक्सेसफुली डेड. तो आपल्याला उजवा मेंदू पण दिला आहे, जिथं विचार आहे, सृजनता आहे, कविता आहे, गाणं आहे, चित्रकला आहे, निसर्ग आहे. त्याला तुम्ही कधी ॲड करत नाही हो या बाजूला. तर त्याचा सहभाग वाढवा, संतुलन निर्माण होईल, आजारपण कमी होईल. बिकॉज विल बी युनायटिंग युअर सेल्फ. यशाचा क्रायटेरिया फक्त लेफ्ट मेंदू असल्यामुळे शाळा कॉलेजपासून मार्क आणि पॅकेज हे शब्दच रूढ झालेले आहेत. 8वी पासून IITचा क्लास आणि मग टोटल डिप्रेशन, पुन्हा डॉक्टर. हू इज रिस्पॉन्सिबल? अँड सो ट्राय टू नर्चर युअर चाइल्ड फॉर बोथ दी अँगल्स. 4 मार्क कमी पडले जाईल, तो तबला वाजवतोय का? ग्रेट.
आयुष्यात अगदीच काही अडचण आली तरी त्यांना तबला वाजून 4 पैसे मिळतील, पण डिग्रीने कदाचित मिळणार सुद्धा नाही, इतकी परिस्थिती भयानक आहे. आणि त्याचा अवेअरनेस त्यांनी तेव्हा दिला होता. सो ही वॉज विजनरी, ही वॉज मोर रेलेव्हंट इन टुडेज सोसायटी दॅन ही वॉज अबाउट 50-60 years बॅक. सो ऑल दिस कम्स टू हेल्थ डायरेक्टली आणि इनडायरेक्टली. शरीराबद्दलची त्याची जी काही भूमिका आहे ती पण त्यांनी फार छान मांडलेली आहे, ती सारभूत आपण ऐकूया. साधना की भूमिका या साधना की परिधि में आपकी जो परिधि है वही संबंधित होती है. आपके व्यक्तित्व की परिधि आपका शरीर है, साधना की परिधि भी आपका शरीर है. साधना का बिल्कुल प्रारंभिक चरण आपके शरीर पर रखना होता है. इसलिए एक बात स्मरण रखें कि शरीर के संबंध में अगर सुनी सुनाई कोई बुरी भावना मन में हो उसे फेंक दें. शरीर मात्र साधन है, संसार का भी और सत्य का भी. शरीर न शत्रु है न मित्र है, शरीर मात्र साधन है. आप चाहें तो उससे पाप करें और चाहें तो पुण्य करें, चाहें तो संसार में प्रविष्ट हो जाएं और चाहें तो परमात्मा में प्रवेश पा लें. शरीर मात्र साधन है, उसके संबंध में कोई दुर्भाव मन में ना रखें. ऐसे बहुत सी बातें प्रचलित हो गई हैं कि शरीर दुश्मन है और शरीर पाप है और शरीर बुरा है और शत्रु है और इसका दमन करना है. वो मैं आपको कहूँ गलत है. न शरीर शत्रु है न शरीर मित्र है. आप उसका जैसा उपयोग करते हैं वही वो साबित हो जाता है. और इसलिए शरीर बड़ा अद्भुत है. शरीर बड़ा अद्भुत है. दुनिया में जो भी बुरा हुआ है वो भी शरीर से हुआ है और जो भी शुभ हुआ है वो भी शरीर से हुआ है. शरीर केवल एक उपकरण है, एक यंत्र है. साधना भी जरूरी है कि शरीर से शुरू हो, क्योंकि बिना इस यंत्र को व्यवस्थित किए आगे कोई भी नहीं बढ़ सकता. शरीर को बिना व्यवस्थित किए कोई आगे नहीं बढ़ सकता. तो पहला चरण है शरीर शुद्धि. शरीर जितना शुद्ध होगा उतना अंतस में प्रवेश में सहयोगी हो जाएगा. शरीर शुद्धि के क्या अर्थ है? शरीर शुद्धि का पहला तो अर्थ है शरीर के भीतर, शरीर के संस्थान में, शरीर के यंत्र में कोई भी रुकावट, कोई भी ग्रंथि, कोई भी कॉम्प्लेक्स ना हो, तब शरीर शुद्ध होता है. समझे शरीर में कैसे कॉम्प्लेक्स और ग्रंथियां पैदा होती हैं. अगर शरीर बिल्कुल निर्ग्रंथ हो, उसमें कोई ग्रंथि ना हो, उसमें कोई उलझन ना हो, शरीर में कहीं कोई अटकाव ना हो, तो शरीर शुद्ध स्थिति में होता है और अंतस प्रवेश में सहयोगी हो जाता है. अगर आप बहुत क्रुद्ध होंगे, क्रोध करेंगे और क्रोध को प्रकट ना कर पाएंगे, तो उस क्रोध की जो ऊष्मा और गर्मी पैदा होगी वो शरीर के किसी अंग में ग्रंथि पैदा कर देगी. आपने देखा होगा क्रोध में हिस्टीरिया आ सकता है, क्रोध में कोई बीमारी आ सकती है, भय में कोई बीमारी आ सकती है. अभी जो सारे प्रयोग चलते हैं स्वास्थ्य के ऊपर, उनसे ज्ञात होता है कि 100 बीमारियों में कोई 50 बीमारियां शरीर में नहीं होती, मन में होती हैं. लेकिन मन की बीमारियां शरीर में ग्रंथि पैदा कर देती हैं. और शरीर में अगर ग्रंथियां पैदा हो जाएं, शरीर में अगर गांठें पैदा हो जाएं, तो शरीर का संस्थान जकड़ जाता है और अशुद्ध हो जाता है. तो शरीर शुद्धि के लिए सारे योग ने, सारे धर्मों ने बड़े अद्भुत और क्रांतिकारी प्रयोग किए हैं. और उन प्रयोगों को थोड़ा समझना जरूरी है. और अगर अपने शरीर पर आप करते हैं तो आप थोड़े ही दिनों में हैरान हो जाएंगे, ये शरीर तो बड़ी अद्भुत जगह है, बड़ी अद्भुत बात है. और तब ये आपको शत्रु ना मालूम होगा बल्कि मंदिर मालूम होगा जिसके भीतर परमात्मा विराजमान है.
तब ये दुश्मन नहीं मालूम होगा, ये बड़ा साथी मालूम होगा, और आप इसके प्रति अनुग्रहित होंगे, क्योंकि शरीर आपका नहीं है, पदार्थ से बना है। आप भिन्न हैं और शरीर भिन्न है, फिर भी आप इसका अद्भुत उपयोग कर सकते हैं। और तब आप शरीर के प्रति बड़ा ग्रेटिट्यूड, बड़ी कृतज्ञता अनुभव करेंगे कि शरीर इतना साथ दे रहा है। तो शरीर में ग्रंथियां पैदा ना हो, ये शरीर शुद्धि के लिए पहला चरण है। पहिला चरण त्याचं म्हणणं आहे की आजकाल आपण मूड आला, वेळ असेल, कोणी मित्राचं ऐकलं की डायरेक्ट ध्यानाला बसतो किंवा एखादा ध्यानाचा क्लास लावून टाकतो, एखादा कोर्स, पण त्यांनी त्रास होतो कारण ते झेपत नाही, अनेकांना झोपच येते. ओशो नेहमी म्हणायचे की माझ्या व्याख्यानाला येऊन जर तुम्हाला झोप लागली तर माझ्या व्याख्यानापेक्षा तुमची झोप जास्त श्रेष्ठ आहे, झोपून राहा. हा फ्रीडम कोणीच दिला नाही, पण तो म्हणतो येस, राइट थिंग हैज टू हैपन एट राइट प्लेस. थका भागा होगा, विश्राम न मिला होगा, सोने दो उसे यार. ही इज टू से नॉट टू डिस्टर्ब दैट पर्सन. सी द थिंकिंग प्रोसेस. स्टार्ट विथ द फिजिकल बॉडी. यम नियम आसन प्राणायाम जे म्हटले, प्राणायाम शेवटी आलाय, समाधी अगदी शेवटी आहे, पण डायरेक्ट सुरू करतो आपण. असं कसं काय चालेल ना. बरं ते खरं खोटं त्यालाच माहिती माणसाला. नंतर चेहरा आणखी उग्र होतो, काय झालं, ध्यान करून आला का. घरच्यांना भीती वाटते असल्या ध्यानाची, ते एक ध्यान वाटायला लागतं. म्हणून आधी बेसिकली स्टार्ट विथ द फिजिकल बॉडी. एका जागी 10 मिनिटं शांत काही न करता बसता येतं का आपल्याला, मूळ प्रश्न. कारण ते जे 6वं बोट आहे ना, काय 6वं बोट, हा मोबाईल, सॉरी मला म्हणजे मेमरी प्रॉब्लेम. सो ते 6वं बोट आहे ना, ते इतकं त्रासदायक झालंय आता ना की लोक टॉयलेटलाही घेऊन जातात. हे पेशंट सांगतात इतका बिझी आहे डॉक्टर, सोडवतच नाही ते. हा काय ध्यान करणार आणि कसलं ध्यान करणार. सो द बेसिक थिंग इज दॅट ट्राय टू फर्स्ट ऑफ ऑल अटेंड युअर बॉडी व्हेरी सिरियसली, फिजिकल बॉडी. आणि सी, शरीर हे अतिशय ऑनेस्ट आहे, प्रामाणिक आहे. लुच्च कोण आहे, आपलं मन. ते उद्योग करताना फेडतं कोण आहे, फिजिकल बॉडी. सो रिस्ट्रिक्ट ॲट दॅट लेवल. मनाच्या नादी लागू नका, पण मनाच्या आहारी जाऊ नका, मनाचं गुलाम बनू नका. सायकोसोमॅटिक हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे. अनेक शारीरिक दुखणी मनातनं जन्म घेतात, तिथे आपण ती याला अलाव करतो म्हणून. आणि म्हणून फॉर अ माइंड ही सेज दॅट सी दॅट यू आर मेंटली व्हेअर यू आर फिजिकली. यू आर मेंटली व्हेअर यू आर फिजिकली. फारसा प्रश्नच निर्माण होणार नाही. मन आपोआप कंट्रोलमध्ये येईल, वेगळं आणायला लागणार नाही. आपोआप, आपला परवलीचा शब्द आहे. तुम्ही विचार करा, मला आत्ता तहान लागली, मी आत्ता पाणी पितो का भूतकाळात किंवा भविष्यात पाणी पितो. मन काय करतं, पाणी पिताना विचार करतं अजून आंबे कसे नाही आले. आता आंबा यायचा आहे, मला तहान लागली, मी पाणी पितोय, माझी तहान भागत नाही की मी ती तहान एन्जॉय करत नाही. बघा, घट्टा पाणी पिण्याची मजा माहिती आहे. आपण खेळून यायचो, दमून यायचो, विस रश इन द किचन, जे असेल ते पाणी धाड धाड धाड. आता असं होतच नाही. पाण्याची बाटली असते, कंटाळा आला, बोर झालं, लेक्चरमध्ये कंटाळा आला, पेपर अवघड आहे, सरांचं काही कळत नाहीये, मग आपलं कोणी पटकन पाणी प्यायचं. हे कोणासाठी माहीत नाही, पण प्यायचं मधनं. बाय मेकॅनिकली होतं. सिगरेट पिणं असं पाणी पिणं एकच आहे. तहान होती का माहिती नाही. या पाण्याचा इतका इश्यू झालाय ना आजकाल. जेवणाच्या आधी प्यायचं नाही, जेवणाच्या नंतर प्यायचं नाही, जेवणाच्या मध्ये प्यायचं नाही, उठल्यानंतर भरपूर पाणी प्या, 5-6-7 लिटर, वॉटर थेरपी. झोपताना भरपूर प्या, म्हणजे पोट साफ. हा शोध कोणी लावला, मला त्याला भेटायचं आहे. की पाणी पिल्यानं पोट साफ होतं, भयानक परिस्थिती आहे. ते आयुर्वेदवाले म्हणतात की पाणी पचवायला पण ताकद लागते, पाणी पचवायला लागतं. इट्स अ कॉन्स्टिट्युएंट. युअर ओव्हरलोडिंग युअर किडनीज अननेसेसरीली. इतका त्या पाण्याचा प्रॉब्लेम आहे. सकाळी प्या, सूर्यासमोरी प्या, तांब्यात ठेवा, पितळेत ठेवा, असं करा, तसं करा, कलर थेरपी करा, पाणी प्या, पाणी प्या, पण फक्त तहान लागल्यावर पाणी पिऊ नका. प्राणी सोडून फक्त माणसंच असं वागतात. प्राणी फक्त एकच करतो, तहान लागली तर पाणी पितो. सी देअर ब्राईटनेस, सी देअर एनर्जी, सी देअर ॲक्टिव्हिटी. एक साधा पाण्याचा मुद्दा आपण घेतला, असे खूप मुद्दे आहेत. सो फिजिकली तुमचं शरीर बोलतं म्हणजे काय, मला तहान लागली, मला झोप लागली, मला
भूक लागली, मला झोप येतेय, मला कंटाळा आलाय, मला विसरण्याची गरज आहे, हे येतं का नाही? आपण ते अटेंड करतो का ज्याने त्यांनी ज्याला त्याला सांगावं? वी पोस्टपोन इट, आत्ता नाही. अँड द होल इलनेस इज पोस्टपोनिंग. द डिसीज इज नोन एज प्रोक्रॅस्टिनेशन. साठत जातं आणि त्याचं रूपांतर व्यंगामध्ये होतं, असंतुलनामध्ये होतं, आजारपणामध्ये होतं, डिसीजमध्ये होतं, डिसऑर्डरमध्ये होतं. आता आपल्याला बरं वाटतं, काहीतरी झालं. आजकाल एक नवीन मेनिया आहे, डायग्नॉसिस मेनिया. सतत मला पेशंट विचारतात, डॉक्टर मला काय झालंय? काही नाही, विषय काय नाही, पण झालं काय मला? दे वॉन्ट सम लेबल टू कॅरी. हे फार भयानक परिस्थिती आहे. द मेडिकल रेकॉर्ड से अबाउट 62% डायग्नोसिस आर रॉन्ग. इसके बावजूद मुझे डायग्नोस करके लेना है मुझे ADHD, IBS, बाळदमा असं म्हटलं ना की ते गब्बर सिंगची आठवण येते बिचारा आईला. रात्र तिला झोप येत नाही. त्या गब्बर सिंग म्हणतो की बच्चा स्वतः नाही, आता आई झोपत नाहीये. कारण 40% काय सांगितलं? तुमच्या मुलाला बाळदमा झालाय. बघा ना, AK-47 वाटतं की नाही? पण मी सगळ्या पेशंट सांगतो की थोडा सर्दी खोकला टिकणारा आहे, कफ साठून राहतो, एवढाच त्रास आहे. छोटं पिस्तूल. वी आर नॉट डिनाइंग रॉन्गनेस. अपन डिसीज डिनाय नहीं करते, कहने का तरीका है विच विल मेक कम्फर्टेबल टू अ कन्सर्न पर्सन सपोज टू टेक अ केअर. त्या बाळाची काळजी ती आई घेणार आहे 24 तास. तिला नीट सांगा ना कॉन्फिडन्समध्ये की ही विशेष काळजीच नाही, थोडी काळजी जास्ती घ्यायला लागेल, हे करा, हे करू नका, डूज अँड डोंट्स. का डायग्नोसमध्ये अडकवतो आपण? त्यांना हुक तयार केला आहे आणि शरीराची डायग्नॉसिस घेऊन आपण जगतोय. त्यांनी होतंय काय, खरे आपण आपल्याला स्वतःला विसरतोय. म्हणून मला नेहमी या चित्रपटाची आठवण होते, चित्रपट आनंद. त्यात गंमत काय माहिती का, जो रुग्ण आहे ना स्वतः राजेश खन्ना, तो हेल्दी आहे आणि जो डॉक्टर आहे ना तो आजारी आहे. हो का नाही? बघा तो अख्खा सीन तुम्ही बघू शकाल. बास, अ व्हेरी सिम्पल मूवी टीचिंग यू सो मेनी थिंग्स ऑफ मेडिकल सायन्स इन ॲब्सेन्स ऑफ नॉलेज. सहजता. सो यू कॅन बी हेल्दी विथ कॅन्सर अँड यू कॅन बी अनहेल्दी विथ ऑल रिपोर्ट्स नॉर्मल. एक्झिक्युटिव्ह चेकअप 8 मार्चला डिस्काउंट 50%. म्हणून करायचा का चेकअप तुम्ही मला सांगा? इथे हात ठेवून कळत नाही का आपल्याला हाऊ आय एम अँड व्हॉट आय एम नॉट? शरीर, द बॉडी लँग्वेज इज मोस्ट ऑनेस्ट, मोस्ट एम्फॅटिक. म्हणून त्याचा मुद्दा खूप महत्वाचा आहे की डोंट गो डायरेक्टली फॉर अ 3rd फ्लोर, विल फॉल मिझरेबली. मी पेशंट सांगतो व्यायाम करा, डायरेक्ट पर्वती. आणायला 2 माणसं लागतात. तर मला कळतच नाही की कशासाठी ना. साधी हालचाल करा, पीटीचे व्यायाम करा, जॉगिंग करा, फास्ट वॉकिंग करा, थोडी थोडी पर्वती चढा, मग अख्खी चढा. येतोय पाडवा आता. लोकांचं ते गणित असतं, 1 जानेवारी ते 1 जानेवारी, 31 मार्च ते 31 मार्च, पाडवा ते पाडवा, आणि मग नंतर कायम आडवा. I feel sometimes very sorry to take a money from a patient who is making repeatedly those mistakes and paying me. मजा नहीं उसमें यार. हो गए 30 साल ना, पैसे मिळत मजा कधी केली. येस, परवा कॉलेजच्या ओपडीला पेशंट आला होता, फाईल घेऊन आला, मध्यमवर्गीय माणूस बिचारा, पोटाचा काहीतरी त्रास, पाईलचा काहीतरी त्रास, अपचना त्रास, थोडा ताणतणाव. हा माणूस 20,000 रुपयाच्या तपासण्या करतो, पुण्यातला बेस्ट पॉसिबल गॅस्ट्रोएंटरकडे जातो. माझ्या स्टुडंट्सना माहिती आहे केस, आणि कोणी त्याला ओपडीत पाडू, ह्यांच्याकडे जा. खूप आशेनं आला होता, 10 मिनिटांशी बोललो. म्हटलं काय झालं, कोणी काय काय सांगितलं? तो म्हटलं असं असं आहे, तसं आहे, सगळं त्यांनी सांगितलं. शेवटी म्हटलं स्पेशलिस्टकडे गेलो, त्यांची अपॉइंटमेंट मिळत नव्हती, मग त्यांचा वेळ ठरवला, एवढे पैसे घेऊन तपासणी केली. बघू तपासणीत काही आलं नाही म्हणे. त्याचा चेहरा पडला होता. लक्षात घ्या, त्याला ते पैसे अफोर्डिंग नव्हते. तुमची माझी गोष्ट वेगळी आहे. कोणतं? आणि स्वतः त्यांनी 3 शोधावाला 20,000 रुपयाची तपासणी केली. त्या तपासणी काही सांगता येत नव्हती. स्कोपी गेली का काय ते त्याला सांगता येत नव्हतं. ते झालं, रिपोर्ट बघितलं नॉर्मल. मग झालं काय? डॉक्टर म्हणाले हे सगळं मानसिक आहे. द मोस्ट क्रिमिनल ॲक्ट ऑफ अ डॉक्टर इज दिस, यू आर इन्सल्टिंग द पेशंट इन टोटॅलिटी. एवढं सगळं करून तुम्ही काय म्हणताय हे मानसिक आहे? त्याचा धक्का त्याला सगळ्यात जास्ती बसला होता. आणि मग त्याला लेबल लावलं टिपिकल IBS. इट इज एलिमिनेशन लेबल. काही नाही आहे ना, तर नुसतं मानसिकाचं म्हणायचं ना, मग पैसे घेता येत नाहीत म्हणून लेबल लावलं. काय लावलं? इरिटेबल बॉवेल सिंड्रोम.
यासाठी औषध नाही आहे कन्व्हेन्शनल डॉक्टरकडे, कारण हा आजार मुळी कुठला आहे, मनोकायिक आहे. हा माणूस आला, त्याला औषध दिलं, समजावून सांगितलं, 3दा जाताना बरं वाटेल ना, कमी होईल ना. ही वॉन्टेड रिअश्युरन्स. व्हॉट वॉज हिज डिमांड? आउट ऑफ बॉक्स होती ती डिमांड. फुलफिल केलेला. मी अतिशय चांगल्या प्रकारे आश्वासन दिलं, खोटं नाही, जे माझ्या प्राथीमध्ये शक्य ते आश्वासन दिलं. गमतीचा भाग असा, हा माणूस फॉलोअपला आला, त्यांनी टक्केवारी सुधारणा सांगितली, पुन्हा मला सांगितलं की अजूनही हा त्रास असा होतोय, हा होतोय, पण आधीशा बरं आहे. तो म्हणतो संडासची जागा माझी मोठी करून घेतली, मला अशा अशा गोळ्या दिल्या, मला असं छोटं ऑपरेशन सुचवलं, हे सगळं करून मग हा आलेला होता. आल्या तर म्हटलं पुष्कळ बरं आहे आधीपेक्षा. आणि तो आल्याची पावती काय, तो त्याच्यावर अख्ख्या कुटुंबाला घेऊन आला होता, त्याच्या बायकोला आणि त्याच्या मुलाला औषधाला घेऊन आला होता. इथे मजा वाटते काम करताना. आय एन्जॉय दिस पेशंट्स वेर आय रीच टू देम. आणि मग मिनल किंवा मितालीसारखे विद्यार्थी जेव्हा प्रॅक्टिस करतात, मुली प्रॅक्टिस करतात, घर सांभाळून, संसार सांभाळून, खूप आनंद होतो. आय फील व्हेरी प्राऊड ऑफ देम दॅट वी आर ऑन राईट ट्रॅक. त्यामुळे डॉक्टरकी करताना हे खूप महत्त्वाचं आहे, लेबल लावणं कमी करा, त्याच्याबद्दल बॉन्डेज वाढवा. कारण लेबलनी माणसं घाबरतात, पण त्याला जर तुम्ही एबल केलं, कपॅसिटी त्याची वाढवली, त्याचा कॉन्फिडन्स वाढतो, तो बरं व्हायला लवकर राजी होतो. दे से नेव्हर से टू एनीबडी दॅट युअर डिसीज इज मेंटल और मानसिक. याचं कारण काय माहिती का, तो डॉक्टर तर नाकारतोच, उपचार सुद्धा नाकारतो. डॉक्टर नाकारण्याला ना नाही, इट्स अ लिमिटेशन ऑफ अ पर्सन. ओके, तो काय करतोय, उपचार नाकारतोय, आणि त्यातनं त्याला त्रास होणार, कुटुंबाला त्रास होणार, हे होऊ नये म्हणून कधी त्याला मानसिक असं कृपा करून सांगू नका. आपल्या आसपास पण सांगू नका. आपल्याला फार सवय, हे जो मेंटल आहे नका ना असं म्हणून वेगळ्या पद्धतीने सांगू शकता ना. रजनीने हिप्नॉसिसची गंमत सांगितली होती. हिप्नॉसिस इज अ व्हेरी ॲक्टिव्ह और व्हेरी गुड थिअरपी विदाउट मेडिसिन्स इफ यू यूज इट राईटली अँड कॅपॅसिटेडली. तर काही लोक खूप इगोइस्टिक असतात म्हणे, तर त्यांचा इगो जर उतरवायचा असेल ना तर यूज हिप्नॉसिस. तो एका कॉलेजमध्ये प्रोफेसर होता रजनी स्वतः. तर त्याचे एक प्रोफेसर मित्र खूप असे इगोइस्टिक होते की मी, माझं लाईफ असं वगैरे, अशी फिलॉसॉफी ते नेहमी म्हणायचं. तर ते त्यांच्या बायकोला कॉन्फिडन्समध्ये घेतात त्या प्रोफेसरच्या, आणि त्या म्हणतात की म्हणे ह्याला आपण आजारी पाडू शकतो. म्हणजे कशाला काहीतरी करता, डोक्याला ताप अजून. रजनी फार विचित्र होते. यू रीड इज चाइल्डहुड ग्लिम्सेस, अमेझिंग. हा माणूस नागडा घरात फिरायचा,